हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. सीईटी सेलचं मागच्या 24 तासामधले खूप महत्त्वाचे अपडेट्स आले. जसे की ग्रेव्हियन्स विंडो त्याची नोटीस आली. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट आली आणि रिजेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आली. फर्स्ट टाइम हिस्ट्रीमध्ये रिजेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आली आहे. मग एक्झॅक्टली रिजेक्टेड कॅन्डिडेट का झाले आहेत किंवा मागच्या 24 तासामध्ये एक्झॅक्टली काय अपडेट आले आहे आणि ग्रेव्हियन्स विंडो चालू जर झाली आहे, आत्ता चालू झाली आहे, तर एक्झॅक्टली तिच्यामध्ये कशा पद्धतीने चेंजेस करायचे हेही तुम्हाला मी लाईव्ह लॉग इन करून आणि एका स्टुडंटचं करून दाखवणार आहे. त्या स्टुडंटचा कुठलाही इश्यू नाहीये, तरी पण तुम्हाला जस्ट डेमोसाठी कशा पद्धतीने करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिलं काल जे लिस्ट आलेली आहे, नोटीस नंबर 9 रिगार्डिंग द प्रोसिजर ऑफ रेझिंग ग्रेव्हियन्स, म्हणजे ग्रेव्हियन्स विंडो कशा पद्धतीने यूज करायची, त्याच्यामध्ये काय चेंजेस करू शकता, यासाठी नोटीस नंबर 9 होते. त्यानंतर रात्री लेट रिजेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट आली. रिजेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट काय आहे, एक्झॅक्टली कशा पद्धतीने आहे, त्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे. ऑलमोस्ट एक 900 to 1000 स्टुडंट्स आहेत त्यामध्ये. आणि लिस्ट ऑफ रिजेक्टेड कॅन्डिडेट ड्यू टू नॉट अपलोडिंग सबमिटिंग डॉक्युमेंट्स विदिन अ टाइम पिरियड ॲज पर शेड्यूल नीट UG 2026 18/08/2026. ऍक्च्युली यामध्ये सीईटी सेलचा मोठा ग्लिच आहे. खूप साऱ्या स्टुडंटचे प्रॉपर डॉक्युमेंट्स अपलोड आहेत, तरी पण यांच्या रिजेक्ट लिस्टमध्ये नाव आहे. त्यांना मेलही करून काहीही फायदा नाही. त्यांनी कालच्या नोटीसमध्ये क्लिअरली मेन्शन केलंय की आम्हाला मेल केला, मेलवरती कुठलीही क्युरी सॉल्व्ह होणार नाहीये. मग ह्या रिजेक्टेड कॅन्डिडेटने एक्झॅक्टली करायचं काय, दुसरा काय पर्याय आहे? आणि काही स्टुडंट्स असेही आहेत की खूप चांगले मार्क्स आहेत. ऍक्च्युली स्टुडंटनी त्यांची स्वतःची प्रोफाईल लॉग इन करूनही बघू शकता. त्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने तुमचे स्वतःचे डॉक्युमेंट सगळं क्लिअर दिसतं आहे. एक किरकोळ डॉक्युमेंट्स वरतून तुम्हाला रिजेक्टेड लिस्टमध्ये टाकलेलं आहे आणि हे फर्स्ट टाइम होतं आहे. या अगोदर कधीही झालेलं नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व विद्यार्थ्यांनी सीईटी सेलला प्रॉपर पद्धतीने मेल टाकावा की यामध्ये आमची कुठलीही मिस्टेक नाही. आम्ही ऑलरेडी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत. एखादं डॉक्युमेंट रिजेक्टेड असेल तर ते रिजेक्टेड डॉक्युमेंट्स आम्ही अपलोड करायला रेडी आहोत. आम्हाला प्रोव्हिजनल लिस्टमध्ये घेण्यात यावं, असा सीईटी सेलला तुम्ही मेल करू शकता. मेल एक करू नका, दिवसभरात 3 मेल करा. आज आणि उद्यामध्ये कमीत कमी सकाळी सकाळी तुम्ही 8 ते 9 वाजता एक मेल करा. त्याच्यानंतर तिथून पुढे परत एकदा मेल करण्याचा प्रयत्न करा. हे झाले रिजेक्टेड स्टुडंटची लिस्ट. दिवसभरात 3 मेल तुमच्याकडून गेले पाहिजे. सकाळी 8 ते 10च्या दरम्यान एक वाजता आणि एक 5 वाजता. हा मेल नक्की करा, म्हणजे तुमचा रिजेक्टेड लिस्टसाठी काहीतरी सोल्युशन सीईटी सेल काढण्याचा प्रयत्न करणार आहे. पण हे खूप ऍक्च्युली फर्स्ट टाइम अशी रिजेक्टेड लिस्ट सीईटी सेलनी दिली आहे. या अगोदर कधीही मागच्या 10 वर्षामध्ये कधीही रिजेक्टेड लिस्ट कधीही दिलेली नाही आहे. रिजेक्टेड लिस्टच्या स्टुडंटसाठी फक्त एकच पर्याय, फक्त मेल करणे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुमच्यासाठी ग्रेव्हियन्स विंडो पण ओपन झालेली नाही आहे. ज्या विद्यार्थी रिजेक्टेड लिस्टमध्ये त्यांना ग्रेव्हियन्स विंडो नाही आहे. आता येऊया प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. ही फायनल आहे का? नाही. सीट मॅट्रिक्स अजून आलंय का? नाही. याच्यावरती जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तिला तुम्ही फायनल समजू नका. ही फायनल नाही आहे. इट्स जस्ट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट MBBS BDS कोर्स. यामधून तुम्ही फक्त अंदाज लावू शकता तुमच्या कॅटेगरीमध्ये काही चेंजेस आले का, मेल फिमेल, त्याच्यानंतर तुमचं काही दुसरं काही चेंजेस आले का, यासाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट दिलेली आहे. हिला फायनल समजून आणि तुम्ही तुमच्या चॉईस फिलिंगचे प्लॅन्स बनवू नका. प्लॅन्स कधी बनवा? फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर सीट मॅट्रिक्स येणार आहे. सीट मॅट्रिक्स आणि फायनल मेरिट लिस्ट बघून देन फायनल आपण चॉईस फिलिंगचा प्लॅन बनवणार आहे. मी स्वतः तुम्हाला त्यासाठी गाईड करणार आहे. सो त्यापर्यंत कुठलीही गडबड गोंधळ करू नका. आता फक्त हे दिलेलं आहे तुमची कॅटेगरी चेक करण्यासाठी आणि प्रॉपर कॅटेगरी आली की नाही ते चेक करण्यासाठी. आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे रिमार्कही आलेले आहे. जसे फॉर एक्झाम्पल काही रिमार्क्स मी दाखवून देतो यामध्ये. हे बघा इथं आलेले आहे. कन्वर्टेड OMS इनव्हॅलिड डोमेसाईल आयुषी अजय कुमार. पुढे जाऊया. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या क्युरी आल्या आहे. हे बघा OMS कन्वर्टेड. अजून पुढे जर जायचं जर झालं, असं नाही की फक्त तुमचीच क्युरी आली आहे, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना राईट डाऊन करून आलंय. तर याच्यावरती सोल्युशन काय? ग्रेव्हियन्स विंडोमध्ये तुम्हाला चेंजेस करायचे पर्याय आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, 333 नंबरचा कॅन्डिडेट आहे पियुष भाऊसाहेब धसे. कन्वर्ट झालाय. का कन्वर्ट झालाय? याचे डॉक्युमेंट्स प्रॉपर नसतील, याची व्हॅलिडिटी फेच झाली नसेल, म्हणून हा कन्वर्ट झालेला दिसतोय. अदरवाईज या स्टुडंटची कुठली तरी कॅटेगरी आहे इनव्हॅलिड CBC. क्लिअरली मेन्शन आहे या ठिकाणी. या ठिकाणी एकच पर्याय आहे. ग्रेव्हियन्स विंडोमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे,
तुमची कॅटेगरी चेंज झाली असेल तर तिथं प्रॉपर लिहून येतंय की तुम्हाला सीव्हीसी परत फेच करायचं, अदरवाईज फिजिकल डॉक्युमेंट्स अपलोड करायला ऑप्शन दिलेला आहे. सो स्टुडंट्स आणि पॅरेंट्स या रेड मार्क्सला तुम्ही आता लगेच घाबरू नका. आता ह्या कॅन्डिडेटचा प्रॉब्लेम आहे, जेन्युअन प्रॉब्लेम आहे. सिद्धी विलास शेळके कन्वर्टेड आहे हिली एरिया आणि प्लस तिचे डोमेसाईल पण इनव्हॅलिड दाखवतोय. म्हणजे तुमचं जे डोमेसाईल असेल ते तुमचं लेटेस्ट असायला हवं. लेटेस्ट डोमेसाईल पण तिथे अपलोड करावं लागेल. जर तिथे ग्रेव्हन्स विंडोमध्ये जर तुम्हाला ऑप्शन दिला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल, अदरवाईज देण्यात येणार नाही. अदरवाईज तुम्ही ओएमएस मध्येच राहाल. तुम्ही हिली एरियामधून भलेही अपलोड केलेलं असेल, तुमच्या कॅटेगरीचा सीव्हीसीचा पण प्रॉब्लेम असावा, तुम्ही एकदा लॉग इन करून बघा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला समजणार आहे ग्रेव्हियन्स विंडोमध्ये जाऊन काय काय अपलोड करायचं आहे. तिथे प्रॉपर पद्धतीने ग्रेव्हियन्स विंडो पण मी शिकवणार आहे पुढे चालून. जस्ट एक 5 मिनिटं तुम्हाला पुढचा ग्रेव्हियन्स विंडोचाही पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी शिकवणार आहे. कशा पद्धतीने ग्रेव्हियन्स करायचं. खूप सारे विद्यार्थी आहे, नॉट ओन्ली यू, खूप विद्यार्थी आहे की ज्यांचा ग्रेव्हियन्सचा प्रॉब्लेम आहे. कन्व्हर्टेड, इनव्हॅलिड, हे बघा इथं पण आहे कन्व्हर्टेड झालाय, एनसीएल इनव्हॅलिड म्हणून. इनव्हॅलिड तुम्हाला एनसीएल अपलोड करणं, व्हॅलिड एनसीएल अपलोड करणं गरजेचं आहे. ऍक्च्युली यामध्ये स्टुडंटची काही चुकी नाहीये. एका स्टुडंटचं मी जस्ट लॉग इन करून बघितलं, त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न 7 लाख समथिंग दाखवत आहे, सर्व व्यवस्थित आहे, तरी इनव्हॅलिड एनसीएल म्हणून आलेलं आहे. एक्झॅक्टली यात चुकी स्टुडंटची की सीईटी सेल वाल्यांची, यामध्ये आपण काहीही सांगू शकत नाही. मी सगळं क्रॉस चेक केलं, नाव क्रॉस चेक केलं, इच अँड एव्हरीथिंग क्रॉस चेक केलं, पण तरी पण ते इनव्हॅलिड एनसीएलच दाखवतं आहे. आता जाऊया पुढे. कन्व्हर्टेड, हे बघा इनव्हॅलिड एनसीएल, कॅटेगरी ऑटोमॅटिकली गायब होते, इनव्हॅलिड एनसीएल येते. इथे तुम्हाला कॅटेगरीचे सर्टिफिकेट वगैरे सगळं अपलोड करावं लागेल, एनसीएल नवीन अपलोड करावं लागेल, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. हे सर्वांनी लक्षात घ्या. सेम इनव्हॅलिड आणि डायरेक्ट कन्व्हर्टेड खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं, इट्स नॉट अबाउट यू, तुम्ही स्वतः एकटेच नाही आहात, खूप विद्यार्थी. हे बघा कंटिन्युअसली प्रत्येक पेजवरती 2-3 स्टुडंट तुम्हाला बघायला भेटतील की इनव्हॅलिड आणि तुमचं कन्वर्ट झालेलं आहे. ड्यू टू यावर्षी सीईटी सेलने एक नवीन फंडा काढला की सीव्हीसी म्हणजे जे सीव्हीसी फेच करायचं. ऍक्च्युली असे खूप सारे कास्ट सर्टिफिकेट आहे की ते फेचच होत नाही. एसटी कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट आहे, एससीचे आहेत की ते फेचच होत नाही. त्याला काहीतरी ऑप्शन, मग सीईटी सेलवाल्यांनी मॅन्युअली अपलोडचा ऑप्शन दिला, पण ते मॅन्युअली अपलोड पण होत नव्हते. पण आता या विद्यार्थ्यांसाठी मॅन्युअली अपलोडचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय काय अपलोड करायचंय बघा. तुमचे कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि जर तुमचं एनसीएल असेल तर एनसीएलही तुम्हाला अपलोड करावा लागेल. सो तिन्ही डॉक्युमेंट एका पीडीएफ मध्ये टाका. जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, जो मायना आहे, तो प्रॉपर पद्धतीने प्रॉपर टाईप करा की एक्झॅक्टली काय करायचंय, कशा पद्धतीने करायचंय आणि म्हणजे काय आमच्याकडून काय मिस्टेक झाली किंवा आमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही क्युरी नाहीये, आम्ही सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करतोय, प्लीज आमची ओबीसी कॅटेगरी आहे किंवा कोणती XYZ कॅटेगरी आहे तिचे डॉक्युमेंट्स आम्ही अटॅच करतो आहे, याला ग्रीव्हन्स मध्ये प्रोसीड करून आणि आम्हाला क्लिअर करून देण्यात यावं. असं प्रॉपर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते कुठं राईट डाऊन करायचं तेही तुम्हाला मी सांगणार आहे. आता येऊया रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट. आता खूप सारे विद्यार्थी असे आहेत की आमचं सर ना रिजेक्टेड मध्ये नाव दिसतंय, ना प्रोव्हिजनल मध्ये, ना रजिस्टर्ड मध्ये. मग हे कॅन्डिडेट कोण? हे यांचं रजिस्ट्रेशन अजून झालेलंच नाहीये. जे विद्यार्थी बीएमएस बीएचएमएस साठी आहे त्यांनी ह्या लिस्ट बघू नका. जे विद्यार्थी एमबीबीएस बीडीएस साठी आहेत त्यांनीच ह्या लिस्ट बघाव्या. जर तुमच्या ह्या दोघही लिस्टमध्ये नाव नसेल तर तुमच्या रजिस्टर्ड कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये नाव आहे की नाही ते प्रॉपर एकदा क्रॉस चेक करून घ्या. या ठिकाणी भरपूर सारी रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्टही आलेली आहे, या ठिकाणी तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आता येऊया सर्वात महत्वाचा प्रश्न, म्हणजे ग्रेव्हियन्स विंडो कशा पद्धतीने ऑपरेट करायची, ग्रेव्हियन्स मध्ये कशा पद्धतीने चेंजेस करायचे, त्याचे काय टॉपिक्स आहे याबद्दल आपण बघूया. एका XYZ मी एका मुलीचं लॉग इन करतो. ते लॉग इन तुम्ही बघू शकता, तुम्ही स्वतःचं लॉग इन करून आणि त्या ठिकाणी बघू शकता. मी एका रँडम मुलीचं लॉग इन केलंय, तिच्या ग्रेव्हियन्स मध्ये काय दिसतंय आपण ते बघणार आहोत. हे तिची प्रोफाईल आहे. प्रोफाईल वरती आल्यानंतर या साईडला तुमच्या या साईडला तुम्हाला एक लेफ्ट हँड साईडला तुम्हाला एक विंडो दिसेल, त्या ठिकाणी प्रोफाईल, डॉक्युमेंट्स अपलोड, अप्लाइड सेशन प्रिफरन्स आणि ग्रेव्हियन्स. आता रिजेक्टेड कॅन्डिडेट साठी ग्रेव्हियन्स आलेलीच नाहीये. मग त्या कॅन्डिडेटने काय करायचं, जसं मी अगोदर सांगितलं, मेल शिवाय ऑप्शन नाही. मग जे ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत, आता या मुलीच्या प्रोफाईलमध्ये काहीच चेंजेस नाहीये माझ्या माहितीनुसार, इनकम्प्लीट वगैरे काहीच नाहीये. आपण तिचं ग्रेव्हियन्स ओपन करून बघूया कशा पद्धतीने ग्रेव्हियन्स विंडो. बघा ऍप्लिकेशन नंबर तुमचा, ग्रेव्हियन्स कॅटेगरी ड्रॉप डाऊन दाखवतोय, त्यानंतर ग्रेव्हियन्स डिस्क्रिप्शन, ग्रेव्हियन्स डॉक्युमेंट्स अपलोड करायचा ऑप्शन आहे, सेव्ह आणि नेक्स्ट. आता हे तर तुम्हाला काही कॅटेगरी म्हणजे आता याच्यात काय काय चेंज करता येते बघून घ्या. इथं ऑप्शन पण देता येते, सॉरी हे बघा
हे 4 ऑप्शन देताय. तुम्ही जेंडर चेंज करू शकता, कॅटेगरी चेंज करू शकता, क्वालिफिकेशन चेंज करू शकता आणि क्लेम एक्झम्पशन करू शकता. म्हणजे जर तुम्ही एखादा क्लेम केलेलं जर असेल, फॉर एक्झाम्पल क्लेम केलेलं नसेल, D1, D2, D3 किंवा तुमचं हिली एरिया राहिलं असेल किंवा तुमचं PWD राहिलं असेल, तुम्ही इथे क्लेम एक्झम्प्ट करू शकता. हेही ऑप्शन त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर ते क्लेम एक्झम्प्ट केल्यानंतर इथं गिव्ह डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचं प्रॉपर सगळ्या गोष्टी प्रॉपर मेन्शन असायला हवे, की कशासाठी आम्ही डिस्क्रिप्शन देतो आहे किंवा काय झालंय आमच्यासोबत एक्झॅक्टली ते सगळं प्रॉपर मेन्शन करायला हवं रिगार्डिंग डॉक्युमेंट्स ओनली. त्यानंतर जेही तुमचं क्युरी आहे, फॉर एक्झाम्पल तुमचं EWS चुकीचं झालंय, NCL चुकीचं झालंय, या चॉईस फाईल वरती ऑप्शन करून इथून तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. हे सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. हे झाले तुमच्या 4 चेंजेस साठी. जर तुमची कॅटेगरी वगैरे चेंज करायची असेल तर ते याच्यासाठी आहे. आता सर्वात महत्वाचा विषय, ग्रीव्हियन्स टाईप, आयडी, डॉक्युमेंट काउंट आणि स्टेटस आणि रिमार्क. आता याबरोबरच एक विंडो अजून इथे ओपन होते. ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट रिजेक्ट झाले, म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करायचा ऑप्शन आहे, कोणाचं फिटनेस बाकी आहे, कोणाचे कास्ट सर्टिफिकेट बाकी आहे, ते प्रोव्हिजनल लिस्टमध्ये आहेत, पण त्यांचा फिटनेस बाकी आहे किंवा काही दुसरे डॉक्युमेंट्स बाकी अपलोड करायचे. इथे तुम्हाला रिमार्क म्हणून ऑप्शन येतो. त्या ठिकाणी डॉक्युमेंट सेम टू सेम तसेच अपलोड करायचे आहे. अपलोड करून त्याचं डिस्क्रिप्शन इथं लिहायचं आहे. इथेही ते डॉक्युमेंट अपलोड करायचे, सेव्ह नेक्स्ट म्हणायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. त्याचं स्टेटस वगैरे सर्व खाली येऊन जाणार आहे. यापुढच्या ज्याही अपडेट्स आहेत त्या लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी प्रॉपर पद्धतीने ह्या ग्रीव्हियन्स पिरियड वरती जेही तुमचे डॉक्युमेंट चेंजेस असतील किंवा काहीही असतील ते प्रॉपर पद्धतीने करून घ्यावे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतापर्यंत इतकं ठीक आहे. विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास ब्राईट फ्युचरची टीम, जर रजिस्टर्ड कॅन्डिडेट असतील, ते सर्व प्रोसेस ब्राईट फ्युचरची टीम करते आहे. म्हणजे खूप सारे विद्यार्थी असेही आहेत की त्यांचे डॉक्युमेंट्स प्रॉपर आहेत, पण तरी त्यांचं रिजेक्शन लिस्टमध्ये नाव आहे. त्यांचं सगळं प्रॉपर आहे. सगळं प्रोफाईल जेव्हा ओपन करतो आपण, त्या प्रोफाईलमध्ये सगळं अप टू डेट आहे, तरीही रिजेक्शन लिस्टमध्ये नाव आहे. तर यासाठी फक्त एकच पर्याय आहे, मेल करणे. मेल करा. मेलला रिप्लाय तुमच्या रजिस्टर्ड मेल आयडी वरतूनच करा, म्हणजे काहीतरी रिप्लाय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सीईटी सेल करणार आहे. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. नवीन प्रोव्हिजनल लिस्ट आल्यानंतर त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जे विद्यार्थी आत्ताच विचार करताय की आपण लगेच चॉईस फिलिंगचा वगैरे विचार करू, नाही. प्रोव्हिजनल लिस्ट आहेत. फायनल लिस्ट आल्यानंतर आपण विचार करूया. सीट मॅट्रिक्स आपल्या हातात राहणार आहे. कुठल्या कॉलेजेसला स्कॉलरशिप भेटणार, कुठल्यांना नाही भेटणार, याचंही फायनल कन्फर्मेशन येऊन जाईल. त्यानंतर चॉईस फिलिंगचा विचार करूया. टेन्शन घेऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.